नमस्कार मित्रांनो. तर सकाळी उठलो, आवरलो आणि लगेच निघालो ऑफिसला जायला. आज तर काय सकाळी आवरल्यावर काही लक्षातच राहत नव्हतं बाई, पुरा डोकं हँग पडलं होतं. काय माहिती का, पण हँग तर झालं होतं नक्कीच. मग आवरलं वगैरे आणि डायरेक्ट निघालो ऑफिसला जायला. ऑफिसला तसं तर काय आज वर्क नव्हतं, कारण आज जायचं होतं एका साईट व्हिजिटला म्हणण्यापेक्षा एका ऑफिसला. म्हणजे जिथे की आपलं आता नवीन ऑफिसचा सेटअप लावणार आहे आपण. तर तिथं ऑफिसचा सेटअप म्हणजे असा प्रॉपर ऑफिस तर नाही, फ्लॅटच येतो, तिथंच आपला सेटअप लागणार आहे. तर मग ऑफिसला गेलो, तिथून लॅपटॉपची बॅग वगैरे उचलली आणि कुणाल दादा मी निघालो डायरेक्ट तिकडच्या ऑफिसवर जायला. तर ऑफिसवर जाताना एक प्रॉब्लेम झाला. तो प्रॉब्लेम काय झाला ते कळलंच तुम्हाला पुढं. बॅग वगैरे घेतली, सगळं घेतलं, पण मेन गोष्ट राहून गेली. ती काय, तर ती होती ऑफिसची चावी. तर ऑफिसची चावी राहिली रूमवर आणि ऑफिसचा मोबाईल बी राहिला रूमवर. मग यशदाने तिकडून पोर्टर केला आणि आम्ही पोर्टरची डिलिव्हरी यायची वाट बघत होतो. बाई त्याच्यामुळं लई लेट झालं, लई शिव्या खाल्ल्या क्लायंटच्या. क्लायंट म्हणे रे गए तुम. म्हणलं नाही साहेब नाही रे, फिर नाही मराठी. त्याच्यानंतर मग सगळं झालं आणि मग डायरेक्ट निघालो आपल्या साईटकडे जायला. साईटवर पोहोचलो तर क्लायंटला द्यायचं होतं प्रेझेंटेशन. म्हणजे क्लायंटला 3D प्रॉपर त्याचं 3D प्रेझेंटेशन नव्हतं पाहिजे, जस्ट त्याला रेफरन्ससाठी पाहिजे होतं प्रेझेंटेशन. म्हणजे मला नक्की काय दिसणार आहे, काय भेटणार आहे माझ्या घरात. तर मग त्याच्यासाठी आपले जुने कामं उचलली आणि सगळ्या एकाच प्रेझेंटेशनमध्ये फिलअप केली. तर ही होती आपली ऑफिसची जागा, म्हणजे फ्लॅट. तर मग दुसऱ्या फ्लॅटवर डिमॉलिशिंगचं काम चालू होतं, तर तिथं जाऊन जरा पाहून घेतलं आणि एका फ्लॅटवर फर्निचरचं वर्क चालू. तर अशी आपली 2 फ्लॅट चालू एकाच जागी. तर तिथंच आपण एक ऑफिस पण घेतलं, कारण का एक सुपरवायझर कंटिन्यू तिथं पाहिजे म्हणून. तर मग असं कामं चालू असताना त्याच्यानंतर होती आपल्या क्लायंटची मीटिंग. तर क्लायंटच्या मीटिंगच्या आधी जेवायला गेलो तर तिथं ह्या 2 क्यूट मांजरी होत्या. बाई थोडा वेळ थांबले आणि लागले नंतर भांडणं करायला. भांडणाचा व्हिडिओ बी टाकला आहे, बघा पुरा व्हिडिओ बघा. डायरेक्ट एकामेकाला ढुशूम म्हणलं अरे बाप, आता काही थांबत नाही. दोघं कोण होते काही कळलं नाही तेव्हा, का कशी भांडणं करते. अरे यार म्हणजे हे मारच खाणार आहे आज. त्यांनी काहीतरी मॅटर करून आला आहे बाहेर, म्हणून हे मारू राहिले आता त्याला. चांगले भाई, मेन विल बी मेन, कभी नाही सुधरेगा. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं, मग डायरेक्ट पोचलो साईटवर होती एका पूजा, म्हणजे पजेशन होतं त्यांचं आणि त्यांनी त्याच दिवशी पूजा पण ठेवलेली सेम डेला. मग पूजा वगैरे चालली होती, पजेशनवाली माणसं आली होती बघा, कोणाला ये हॅपीनेस, आणि त्यांचं पजेशनचं चालली होती एंट्रीचं वगैरे, स्वागत वगैरे असा विषय चालला होता. त्यांचं झालं. त्याच्यानंतर मग आपलं लगेच त्यांचं कोटेशन बनवायला घेतलं तिथंच त्यांच्याच साईटवर. त्यांना म्हणलं मी बसतो मध्ये, तोवर तुमचं कोटेशन वगैरे बनवून फायनल करून टाकू जागेवर लाईव्ह. तर लगेच तिथंच कोटेशन वगैरे बनवलं, कोटेशन रेडी, कोटेशन तयार झालं. आता आजच्या दिवशी तर काय त्यांच्यासोबत दुसरी मीटिंग झाली ना, एकच मीटिंग झाली त्यांची, म्हणजे आपलं रिक्वायरमेंट्स आणि बाकीच्या गोष्टी डिस्कस झाल्या. मग तिथून निघालो डायरेक्ट घरी यायला. म्हणजे त्यांची होणार आहे कोटेशन उद्या फायनल करायचे, उद्या जायचं आहे त्याच्यासाठीच. तिथून घरी येत होतो दाजींनी आणलेलं काहीतरी मोठं बॉक्स आहे भाई साहेब, एवढं जड. ते मागं धरून बसलेले 4 बाऱ्या गाडी, याला धडक त्याला धडक. म्हणलं दाजी तुम्ही शांत बसावं. मग खाली तिथं पोचलो, तिथं सगळे आपले मित्रमंडळी जमले होते, तर त्यांची येडेचाळी. मग काय अशा प्रकारे आपला दिवस संपला. यांच्यापाशी थोडा टाईमपास केला. त्याच्यानंतर आले होते काका आणि मावशी, त्यांच्यासोबत जायचं होतं एका कार्यक्रमाला. मग त्यांच्यासोबत डायरेक्ट तिकडं कार्यक्रमाला जाऊन पोचलो. म्हणजे त्यांच्याकडे जायच्या आधी यशदा बोलला आपल्याला थोडं सामान घ्यायचे, चला. मग स्टार बाजारला गेलो, तिथून घ्यायचं होतं तेल आणि थोडंसं ग्रोसरी मटेरियल. तर मग ते परचेस केलं. तिथून गेलो काकांसोबत डायरेक्ट फंक्शन अटेंड वगैरे केलं आणि मग तिकडून आलो डायरेक्ट आपल्या रूमवर परत. मेन काम म्हणजे तर आपलं जरा रूमसाठी लागणारं स्वयंपाकाचं सामान घेणं होतं. मग ते सामान घ्यायला गेलो आम्ही तिकडं. सामान घ्यायला बाईनी थोडंच सामान घ्यायला लई टाईम लावला. का बरं टाईम लावला मलाच काही कळालं नाही. मग मी म्हणलं बाई तू बस घेत, मी जातो. मग मी गेलो तसं तिकडून फंक्शनला. तर मग फंक्शन वगैरे अटेंड केला आणि आलो रूमवर. तर कसा वाटला आजचा ब्लॉग
ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.